डॅनी रे हो गड्या उठणं काही बोलून नाही राहिला गड्या तू माशी आणि मी त्या दोस्त आलो ना मोठा हो गड्या बोलणं बोल रे गड्या बोलणं काय गड्या तू मला नाराज करून राहिला गड्या माशी बोलून राहिला बा बोलायला पाहिजे का मित्राशी नाही बोलत मग कोणाशी बोलतो तू सांग बरं हा बोल रे त्याजो येऊ काय बसू का मी त्याजो बसू का सांग मी हा त्याजो बसतो मी येतो त्याजो बसतो मी हो रे त्याजो बसलो मी सांग मला काय झालं काय झालं सांग माशी कोण नाही बोलून राहिला कट्टी घेतली का माझ्यासोबत तू कट्टी घेतली काय सांग बरं हा बोलणं गड्या बोलणं हो गड्या हो डॅनी असं कसं करून राहिला गड्या माझ्या जीवात जीव नाही रे हो गड्या गड्या तू काही बोलून नाही राहिला काही नाही बा कसं रे हो दोस्ताला बोलला का गड्या हो हो गड्या बोलणं काहीतरी बोलणं हो 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 काहीतरी बोलणं हा काय गड्या मला काही सुसून नाही राहिलं गड्या कसं रे हो त्या वहिनी चहा भाकरी खाजून तू ये ना मटण करायला लावतो त्या वहिनीले हो बोलणं माझ्यासोबत बोलणं पे हो लेका डॅनी काय गड्या डॅनी असं कसं काय झालं गड्या मी लेका घरी नव्हतो म्हणून घोर झाला लेका हा माही चुकी आहे ना होबळल्याच मारतो मी आता हो तू आहे की नाही शुद्धी राहिला की नाही 5 खेट्ट मला मारायची मला 5 खेट्ट मारायची तुला मी गुन्हेगार आहोत या हो तू उठ बरं बोल बरं माझ्यासोबत काय नाही की बोल बरं हो पोरी माझा दोस्त आहे तो मी बोललो की उठीन की नाही तो बोलून नाही राहिला मा बरोबर मग मी काय करू बोलून राहिलो मी त्याच्या बरोबर तुमच्या यानं तर काही होऊन बी नाही राहिलं मागडे माझी बोलून नाही राहिला मग काय करू मी बोललो मी करता बाबा प्रयत्न माझा उत्सव वर गेल्यावर काय मला तसं दिसून राहिलो हे काही खरं चिन्ह नाही दिसून राहील तुमचं आम्ही आलो अंतर की तुम्ही बाहेर जाच करता बाबा असं कसं का बाबा माझा दोस्त पडेल मी बाहेर काय करू मला माचीत लागते का मला गमते का बाई माझा दोस्ताशिवाय बाबाजी तुम्ही काळजी नका करू ना तुमचे मित्र दोस्त काय आहेत ते होतात दुरुस्त तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही बाहेर बसा बरं जा बाहेर बसा तुम्ही होशाला की मी तुम्हाला पाठवते पहिले तुम्हाला पाठवते आतमध्ये बरोबर मग थांबा बरं बापा तू काय मला ठिकाण बसू देणार आहेस का मागे टुमनच लावशील तू जा बाबाजी अहो ना तुमचं काम मस्ती आहे ना आमच्या दोस्ताला गोळ्या इंजेक्शन सुई देता की नाही काय माहित म्हणून तसाच पडेला देतच नसाल तुम्ही इकडे परस्पर इकत असाल हे आम्हाला चिवत्या बनवण्यासाठी तर बाहेर पाठवता तुम्ही जातो बुडे बाडे म्हणान हात जोडा बापा हे खेड्यातले लोक या येडे असतात एवढं कल्ला चालते का कुठं ते हॉस्पिटल मध्ये का पाटील आबा दुरुस्त होईन की नाही वाटी दुरुस्त होईन की नाही दवाखान्यात की पुढे घेता का नाही तर मग नागपूर नाही तर पुण्याला घेऊन जाऊ आपण आबा दुरुस्त झाला पाहिजे ना ओ झाबरू तू काळजी करणं बंद कर बरं त्या आबाला होश येते हेच हॉस्पिटल चांगला टाप आहे न्यूरोसर्जन चांगले आहेत तिथचे हो 1 नंबर काहीच वांधा नाही होते सर्व व्यवस्थिशीर काय माहिती आहे का इकडे न्या तिकडे न्या याच्यात होते टाइमपास कसं मग त्या काळात काही इलाज होत नाही काय झालं काय जीवाचं तर काय करशील इकडे तिकडे फिरवता त्यापेक्षा बरं यासाठी सा हा ना पाटील आता काय कर मला काही सुसून नाही राजा डॉक्टर गाय पोचते राजा काही सांगत नाही काही नाही सवरत नाही आपल्याला काय मला काय टेन्शन आहे झालं राजा माहीत तर पडेल पाहिजे आपल्याला काय नाही त्या नर्सा येतात बडबड करून चालल्या जातात काय बासाठी थांबू देत नाहीत आपल्याला बाहेर एक तर चित नाही लागत हेतले का तोच विषय काढतले का जो उकरून हे आपल्याला नाही पडते शांततेत राहायला पाहिजे आपलं असं केलं डॉक्टर असा करून राहिला फला त्याचं ते काम करून राहिलं आपलं आपण काम करा तुला समजत नाही का तू लहान आहेस का लेकरू आहेस का तू लडपड करतं काही भलते विचार काढतले का हेच आपल्याला पटत नाही बाहे गडे हो काय झालं गुडे बा काय झालं गड्याला होस कधी येईन हे सांग तू मला पहिले मागडी माशी बोलून जायला मी किती किरकी आठवल्या त्या कानाचं हुई नाही करत सुई नाही करत काय झाले काऊन असा तो पडेला डॉक्टरला काय सांगितलं असेल ना तुम्ही मला काय सांगत नाही तुम्ही
अरे काय बुडबा तुम्ही लावले का हो किरकिरी राजा, कधी होशील कधी होशील. अरे हिन शांतता ठेवा ना, इलाज चालू आहे, इलाज बंद आहे का? आपण दवाखान्यातच आहे ना बाबा. डॉक्टरनं आपल्याला 72 तास सांगितला, शांतता ठेवा लागते जराशी. काय माहिती किरकिरी आहे का बाबू? किरकिरी आहे का? माझा दोस्त तिकडे पोळलेला, मला चिंता नाही वाटणार का? तू येतं काही आहे कडे, तू काही बोलतो बा. आबाजी हे हॉस्पिटल आहे, बरं तुम्ही जा बरं, बाहेर उभे राहा बरं तुम्ही. जो तो मला येते, मला काढून देते. त्याचे कोणती बाई होती अंदर, तिने मला काढून दिला, तू दे मला काढून बाहेर. मी जवळ व्हायला तुम्हाला. या हरामखोरानं माझ्या दोस्ताला मारलं ना, सायाच्या हात पाय जर नाही मोडले की नाही, मग हाय मोठा नाही. मग सांगतो मी त्याला आता काय आहे. आता चाललो मी गावात. माझ्या दोस्ताला एक ते होत नाही ना, माझा दोस्त बोलून देणार माझ्यासोबत. झालं की एक ताण आहेच बा डोक्याला. काय बा कोणाला आवरा टिसा इथल्या का? काय सरपंच बुड्याचं काय करता? अजून लांबत आला दुसरीकडे, अजून काही राजा हालचाल नाही, काही नाही, बोलत नाही बुडा, काही नाही. राजा चला पडे राहिली काय जरा भाऊ अटिया बुडा शेप अटून हालायला पुरत नाही हॉस्पिटल मधून. होस आल्यावर पाहू लागलं असतं. आता सध्या काहीच नाही आहे. जराशी वाट पाहू लागलं असतं एक रात अजून, मग पाहू पुढचं पुढे काय तर. काय म्हणता पण अटी होश नाही राहिला ना, 2 दिवस झाले ना बापा. तक लागली मामागत, असं वाटते की काय होते आणि काय नाही जायचं. शांताराम भाऊ काळजी करू नका तुम्ही, हे डॉक्टर टापची आहेत, काही वांधा नाही. कसे थोडं कसं शांतता ठेवा तुम्ही. ओ शांताराम सरपंच, आगळ होते पैसे लाईन लावली की नाही बा? तो डॉक्टर का आणून राहिला ना, पैसे जमा करा पैसे जमा करा. सांग ना तू काय आहे तो भानगड. आणली की नाही पैसे तू? आखे विचारणं झालं त्या डॉक्टरचं, का पैसे आणले की नाही, पैसे आणले की नाही. बिल जमा करा बिल जमा करा. माझे उठलं सुटलं की ते जायकडा ते कीर्तन ऐक लागून त्या डॉक्टरचं. कसं पैसे आणले झटकन देऊन टाका, त्या मस्ती मारा पैसे तुम्ही. कसं तोले का आणला डॉक्टर? हो बाबा, आम्ही पैसे काही लावली, कसं पैसे यायचे बाकी आहे. तो कसं दिवदात जायला बँकेत पैसे काढायले, त्यानं कसे बँकेतून पैसे काढले की झटकन अटी आणतो त्या डॉक्टरला देऊन टाकतो बापा. त्याची कशी झेंडूबा मागचे काढून टाकतो ना. शांताराम सरपंच, हा डॉक्टर नुसता आपल्याकडून पैसे उपटून राहिला. कसं डॅनीला काही होश नाही राहिला, काही नाही, तो काही बोलून नाही राहिला बा. आणि एक तर आपल्याला जसं गोया इंजेक्शन देतात तो बी राहू देत नाही, काढूच देतात बापा. त्या डॅनीला देतात की नाही देतात साहाय्य वापस. काय मला काही समजून सांगायला मिळत. काय 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 बुडू बा, काय आयशी का बाजार आहे का? कोणी जाईन आणि कोणी येईन, काय राजा माणसं आहे तुम्ही तर. अरे आयशी मध्ये जात नसतात बाबा. सिरियस पेशंट असतात तडीसा. ते कसं त्याला त्रास नाही झाला पाहिजे, आपण जातो बडबड करतो, मग काय उभी राहू देते आपल्याला, ते काढूच देतात ते. काही हेंबाळ्या आणि काही बोलणं. हे बाबा तू लय शायना आहे बाबा, बाजार आहे का फला नाही का? तू याशी बोलणं म्हणजे मूर्ख बनाचा. सरपंच तिकडे पा. अरे बापा, हे केस बी येईल होती का टिसा? नक्की डॉक्टरचं डोकं खाल्लं असेल बुड्यानं, म्हणून तर चालला बुडा आता. डोकं खाऊन वातावरण गरम करून दिलं असेल, कुकडे चालला का माहिती फिरायला. बुडबा म्हणतात तरी सायाजी हे बाईच्या बांगड्या भरणारे, दुसऱ्या गावचा माणूस येऊन दोस्ताले मारून आला तरी सायाजीने काही केलं नाही, मार खाऊ दिलं त्याले. आम्ही यायची सटक काढतो बोले, मग त्याला मारतो टाकल्याले. सगळे हो तुम्ही न घालेल्या बांगड्या, माहिती इच्छा नाही तुमच्याशी बोलायले. पण आता कसं बोलायला लागून राहिलो. सायाजी हो गावचा माणूस येऊन राहिला, माझ वस्ताले मारून राहिला डॅनीले. तुम्ही का तोंड पाहिले का भडवीचे हो तरी साहेब? काही ना काही करता आलं नाही तरी तुम्हाला भडवीचे हो. असं झालं आता उलटा चोर कोटवाल कोटाटे. अरे काय बुडवा, सिच्युएशन पाहायचं जाण थोडसा, काय होतं काय कसं होतं. तुम्ही नसेल तरी तुम्ही असते समजलं तुम्हाला. बोलूच नका माझ्यासोबत, मी करतो काय करायचं आहे तर. तुमच्या यात काही कोणाला हलको बारी होत नाही. दुसऱ्या गावातले लोक येऊन आपल्या गावातल्या माणसाला मारतील. मी कसे पाद्री लोक पाद्री शुकुरीत एजनांनी लागेल पुढे सहायचे. आता बुडा तर कुकडेच ताव काढून राहिला बाबा. काय करता हो बा सरपंच, खरंच मारीन ना माझ्या बुड्याले. या बुड्याला काही कान माहित नाही का हे? करत नाही हा बुडा नाटक, कोणाला अटीत जाईन काय कोचिर मोचीर खाऊन येईन, तांबाखू चुरा चिल मोडीन तिकडे जात. घरी थोडी का हात जाणं होतं बुडा, चित लागते त्या बुड्याचं डॅनी बुड्याला सोडून. गडे हो चाला त्या डॉक्टरला भेटून बाबा, त्या मोठ्या नांनो पिसाड व्हायला चला. बुडा चला. पाहिलं का तो बुडा अजून बेसूद आहे बाबा, त्याला होश नाही आला अजून. बुड्याला मरते का काय माहित बापा. आले का बेकार झालेलं का हे. मारलं रे सहाच्या त्या डोंगऱ्यानं टकल्यानं. बाहेर गावचा माणूस येऊन आपल्या गावातल्या माणसाला धुवून राहिला.
आपल्याला लाजा वाटायला पाहिजे, आपण काही ना काही करायला पाहिजे त्या दिवशी. आपण तो असे हात बांधून उभे होतो अटीचा, पाहून राहिलो नुसतं तोंडाकडे. मोरे तो तू मारला तो डॅनी बुडा. तू त्या डॅन्यानं त्याच्या गुन्ह्यानं मार खाल्ला ना, काल दाबली ते बुडी वावरात, समजलं नाही त्या बुड्याले. सही सही तर मोठा करते, वय वय मग मार खाईन तर काय ना, वय कोण कशाला देणं आवरायले, अशा लफड्या याच्यात मग जात असतात का आवरायले. आपल्या घरचं कोणी असतं तर काय केलं असतं. मग तो टकला बुडा मारी नाही तर काय, तर त्या बायकोला छळलं या बुड्यानं. तर त्या बुड्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कसं वावरात दाबा त्या बुडीले. इकडे पिटाल तिकडे पिटाल. आणि आता आपण लय म्हणून राहिलं, म्हणे रे बाप्पा त्या बुड्याला मारलं ना, आपण हातावर हात धरून बसेल होतो. म्हणायला गोष्टी सोपी वाटतात भाऊ, करायला लय कठीण आहे त्या गोष्टी. एवढं मारत असतात का गळ्या ढोरासारखं त्या बुड्याले. समजले नाही का, अक्कल नाही का त्याले, सायल टकलेले. जरासं मारलं सोडून द्या, नाही तर रिपोर्ट द्या लावला त्या बुड्याच्या नावाचा. अशी रिकाम्या नको मग करणं बरोबर आहे का. पण आपण कोण टेन्शन घेऊन राहणार, आपलीच कोण जाऊन राहिली. त्या बुड्यानं, त्या बुड्या कर्मानं मार खाल्ला ना, त्या बुड्याले या वयात शोक आहे तर कोण काय करणार आहे. मार तर खाणारच आहे तो बुडा. तू काल्या काही शिकू नको आम्हाला, हे कसं गावातलं काम आहे बाबू. त्या बुड्याला होस नाही अजून, मेला तर बाबू त्या झाबऱ्यात लग्न होणार नाही. त्या काल्याला काय समजणार आहे हो भयाड्याले. हा कसं याचीच लावते कुठी बी उंदळल्या वाहनाचं. काय खरं आहे का हे पोट्ट. काहीच नाही समजत रे भाऊ, मी प्युअर हेंबाळा. हो तुम्ही कसे पुरे चांगले विद्वान आहात तुम्ही, विद्वान. मी पागला, मला काय समजते हो. या हरामखोरानं माझ्या दोस्ताला मारलं ना. थांब ना, आता तुला दाखवतो ना, येतोच मी वाढ्यात आता. अरे माग माग पान मोठा बुडा आला रे, बुडा आला रे, बुडा दवाखान्यातून आला रे मोठा बुडा. खरंच आला रे बा हा बुड्यात वापस. बुडबा काय रगडो, काय म्हणणं आहे तुमचं. अरे बा त्या बुड्याची तब्येत कशी काय, आणि बुड्याची काय ते विचारून आलो बा. तब्येत काय एक नंबर ठरणार आहे ना. अजून 2-4 रट्टे मारायला होते चांगले मजबूत. कसं अटीच खलास करायला लागत होतो, मग त्याची तब्येत चांगली राहिली असती. हराम कोणा लाजाने वाटत तुम्हाला इशारा वागती रे. अटीच असताना तोंड पाहिलं असेल, फक्त करता नाही आलं काही. बाहेर गावचा माणूस येऊन आपल्या गावातल्या माणसाला मारून राहिला, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. बांगड्या भरा डझन डझन. शिल्लक पाहण्याचे ते मला विचारतात कुठे आले गावा दवाखान्यातून. लहानसाठीचा मरण पाहणं काय परिस्थिती यायचं, जीव लागते यासाठी माणसाचा. मायला काही बुड म्हणा हात जोळात बा, आपलीच खरडपट्टी काढून जायला का बुडा. म्हणून तर बा आपण बोललो नाही, चबरलो नाही. मग आपल्याला माहित आहे कसं आहे हे बुड. हे बुड का सोपी आहे का तुम्हाला बोलणे बोलू देत. सात चिमटा घेते जागीच राहते. चला बुडे मागं जाऊ ना, काय करते पोहणं. चाल चाल. कमले कसा झोडला बुडा. आता लागेल का ते नांदी डबल हात तरी लागेल का तुले. त्याकडे फिरून नाही पाहणार तो डंगरा. असा मजबूत झोडला म्या. तू तर म्हणस काहीच होत नाही, तुमच्या यानं काहीच होत नाही. कसं दाखवा लागेल झोडून म्या. बापा झोडलं तुम्ही ना ते बरोबर आहे, पण तुम्ही ना लय मारलं ना, खूपच मारलं ना बापा. एवढं मारत असते का कोणी. मी झोडून आहे पाहिजे त्याले. बायकोले हात लाईन होतं. त्याला लाज नाही वाटली तिचं लग्न व्हायला की काही काही गेले कसं काय आपण हे करा. आणि तुला मोठा कुळ काही राहिला बुड्याचा. जमलं वाटते तू त्या बुड्या बरोबर. असं काही बोलू नका बापा, माझ्या डोकं गिक्स काही खाऊ नका. तुम्ही बापालाच बोलून राहिले आता. पाहिजे त्या डोंगऱ्याला बरा झोडला तो, मरेल पाहिजे सायाचा तो. पण तो दवाखान्यात नेला म्हणतात नाही ना, मेला नाही ना तो. असे कटकन जीव जात बसतात आवडीचा. मग पाहिलं असतं काय होते तर. काही हलकं भारी होत नाही. गावातल्या लोकांना बरे झाले बांगडा भरेला काय करतील मग माहिती. बरं आता त्या बुड्याचा विषय बंद करा आता, आपलं आपण पाहणं. कमले चालतं काय ठेवून आपण काय राहते या सळेल वाडग्या. अडीचं काही व्यवस्था नाही व्यवस्था नाही, अडी मरून राहिलो आपण आपलं सलाबचं घर सोडून. हो हे का 5-6 लाखाची जागा काय अशी सोडून देता काय. धीरे धीरे नावार करू आणि अगदी शिकून चालले जाऊ आपल्या घरी. अगं कमले का तुला सोपी वाटणार का जागा कोणाची नावार करणं आपल्या. काय राहून राहिली कुळामध्ये जीव देऊन राहिली. गरमास करते ना, कूलर लावायची असताना लाईटाची व्यवस्था सर्व अंधारात राहा लागतं. मला सुचत नाही मग रात्री. काय करू मग. चाल तिकडे आपल्या सलाबच्या घरात तरी मजा मारू मस्त आपण. चलडून राहू याठी काय खरं आहे. सारा गरमास होते घाम येते. बोला डस्त होते माणूस डायरेक्ट गोटी. तीच करणं सुचत नाही माणसाली. माशाच मारा लागतात अडीचा. सारा पर घाम पैते तर सुचत नाही काय करणं. अडीचा सोड पिच्च्या. बापा मी फी नाही येत तिकडे. हे मी आता कसं हे जागा माझ्या नावावर करतो आता, आणि मस्त पुढे इकून टाकीन. मग पट्टीच राहू आपण. हे एवढी मोठी जागा का सोडायला पुरते काय. मी नावावर करतो ही जागा माया, आणि मग पाहू इकून टाकून चालले जाऊ आपल्या गावाला. मग आता कसं आहे कमलीची छानी नाही आपल्या जमू देणार नाही. हिच्याशिवाय मला घर म्हणून राहिला. आता काय करू मी. माझी गुंडी अटी फसली ना. आता म्या कसं हिच्या होऊन आलात मारलीस ती, पण आता कसं सवय झाली ना मला हिची. बाबा जाऊ दे बाबा, गरम आता गरम आपण कसं काम होऊन राहिलं डोक्याला ताप नाही आता.
अहो मी तुमच्यासोबत बोलून राहिले ना, काय विचार करून राहिले तुम्ही? काही काही विचार नाही करून राहिलो मी, काहीच नाही करत विचार. विचार करणं सोडलो मॅ. अटीच राह तुम्ही, आपण दोघं अटीच राहू, काही टेन्शन घेऊ नको आता. जे होईल ते होईल, किती योग हा काही करायला लागत. आता याच्या पुढे हा विषय निघला नाही पाहिजे. मी अटीच राहतो आता. आता निघाला हा विषय, तू टेन्शन घेऊ नको. हा विषय मोडला मी अटीचा. या वाड्यात राह, दोन चलडूल खात जा. कोणता माय झाला लटून काढून देते तर पाहू मग पुढचं पुढे आपण. असं पटतं बा तुमचं बोलणं मला, मग नाही तर मग काय तेच ते कुरकुर तुमची. कमली एक गोष्ट ऐकून घे तू. अगोपणा करायचा नाही. उठली सुटली की चालली गावात, उठली सुटली की चालली गावात फिरायली. काही बाय फायशी बोलायला लागत अटीचा थांबत जाय मुकट्यानं. हो बापा, हो ना, मी काही जात नाही ना बापा कुठे. मी कुठे जाऊन राहिले? हे घर सोडून बापा मी पाय बिन टाकून राहिले कुठे. दुसरी अजून एक गोष्ट, कसं गेटच्या आत कोणाला येऊ द्यायचं नाही. नाही तर मग का येवं सकेन, येवं दुखेन, येवं ये टम्मुकन फलान चालल्या गप्पा फकाल्या मारणं ते अजिबात मला चालणार नाही, सांगून देतो. कसं माझ्यासोबत राहत जाय. हो नाही ना बापा, मी गेटच्या अंदर कोणाला येऊ बी नसतो देत आणि मी बाहेर जातही नसतो. मी माया करतो, खातो मस्त राहतो अटी. हो नाही तर मग कसं मामांगी चालली कुकडी बी. असं नको करूच बघता आता. आता कसं डबल सांगणार नाही मी. ना बापा नका सांगू डबल, मला काय समजत नाही काय कुठे जात नसतो मी.